आज मी उपवासाचे फ्रूट कस्टर्ड बनवणार आहो। यामध्ये लागणारे जिन्नस कस्टर्डऐवजी मी साबुदाणा पिठाचा वापर केला आहे। अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवायचे आणि फ्रूट कापून घ्यायचे। तोपर्यंत साबुदाण्याची स्लरी बनवून घेऊ। स्लरी बनवण्यासाठी थंड दूध किंवा थंड पाण्याचा वापर करायचा। दुधाला उकळी आल्यावर ही स्लरी यामध्ये घालून शिजवून घ्यायचे। साबुदाणा 5 मिनिटात शिजून तयार होतो। 2 टेबलस्पून साखर घातली। साखर पण तुमच्या आवडीनुसार घालू शकता। वेलची पूड घालायची। वेलची पूड पण खूप छान लागते या डेझर्टमध्ये। खाली उतरून थंड करून घ्यायचं। गरम यामध्ये जर फळ घातले तर ते दूध फाटू शकते। 1 कप केळ, 1 कप सफरचंद आणि 1 कप डाळिंब यामध्ये घातले आहे। ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घाला। ड्रायफ्रूट्ससुद्धा दाताखाली आले तर खूप छान लागते। असे आपले डेझर्ट तयार झालेले आहे। लाईक, शेअर, कमेंट करा।